अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज मुकाबला होणार असून पूर्ण राज्याचं लक्ष त्याकडे लागलंय। लोकसभेत नवनीत राणा यांचा पराभव झाला, तसाच आता रवी राणा यांचा गेम करून राणा दाम्पत्याच्या राजकीय वर्चस्वाला खीळ बसवण्यासाठी विरोधक एकवटले आहेत। पण युती आणि आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे चौरंगी होणाऱ्या लढतीत नेहमीप्रमाणे मतविभाजन राणा यांच्या पथ्यावर पडते की काय, अशाही चर्चा मतदारसंघात चालू आहेत। मतदारसंघात राणा यांची किती ताकद आहे, यंदा त्यांच्या विजयाचा चौकार हुकणार का, मतदारसंघात काय घडामोडी घडतात, याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। बडनेरा विधानसभा मतदारसंघ सुरुवातीला काँग्रेस तर नंतर शिवसेनेच्या ताब्यात होता, पण मागील 3 टर्म पासून अपक्ष निवडणूक लढवत युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत। 2009 ला राष्ट्रवादीच्या तत्कालीन आमदार सुलभा खोडके आणि शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांनी पराभवाचा धक्का देत पहिल्यांदा विधानसभा गाठली। 2014 ला कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले दिवंगत नेते संजय बंड काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या सुलभा खोडके, भाजपचे तुषार भारतीय अशा दिग्गजांना पराभवाची धूळ चारली। अर्थात दोन्ही वेळेस त्यांना विरोधकांमधील मतविभाजनाचा मोठा फायदा झाला। 2019 काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर राणा यांनी निवडणूक लढवली, त्यात शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली। त्यावेळी अपक्ष रवी राणा यांना 90,460 तर प्रीती बंड यांना 74,919 मतं मिळाली होती। त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या। राणा दाम्पत्याने युटर्न घेत भाजपशी जवळीक साधायला सुरुवात केली। ठाकरे सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला। आरोप प्रत्यारोपांचे वार पलटवार झाले। नवनीत राणा यांची हिंदू शेरनी अशी नवीन ओळख निर्माण झाली। 2014 ला अपक्ष लढत बाजी मारणाऱ्या नवनीत राणा यांनी यावेळी भाजपचं कमळ चिन्ह हाती घेत लोकसभा निवडणूक लढवली। त्यात त्यांना 19,731 मतांनी पराभवाचा धक्का बसला। जिल्ह्यात बच्चू कडू यांच्याशी वैर घेणं त्यांना परवडलं नाही। दुसरीकडे काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनीही कडक फिल्डिंग लावत राणा यांचा पराभव घडवून आणला। महायुतीतील घटक असूनही प्रहारने उमेदवार दिला, त्यात दिनेश बुब यांना 85,300 मतं मिळाली होती। लोकसभेला नवनीत राणा यांचा गेम केल्यानंतर आता रवी राणा यांना घेरण्याची तयारी केली असली तरी सध्या तरी तसं चित्र मतदारसंघात दिसत नाही, कारण यावेळीही चौरंगी लढतीत नेहमीप्रमाणे रवी राणा यांना मतविभाजनाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाकडून सक्षम अशा प्रीती बंड या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर झाली। मागील अनेक दिवसांपासून तयारी करत असलेल्या प्रीती बंड यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। आपल्याला तयारी करण्याचे आदेश ठाकरे साहेबांनी दिले होते, असे असताना आपल्याला उमेदवारी न मिळणे हे न समजण्यापलीकडचेच आहे, असं म्हणत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती। त्या माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी आहेत आणि अनेक दशकांपासून शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत। माझा लढा मातोश्रीच्या सन्मानासाठी असल्याचं त्या बोलतात। शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून प्रचारात देखील ते आघाडीवर आहेत। सुनील खराटे हे डमी उमेदवार आहेत, त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क नाही, त्यांना उमेदवारी देणे हा चुकीचा निर्णय आहे, असे आरोप ठाकरे गटातीलच पदाधिकाऱ्यांनी केलेत। असे असले तरी शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी नुकतीच महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील खराटे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली असून बबलीला घरी बसवलं, आता बंटीला घरी बसवण्याची गरज आहे, असं म्हणत राणा दाम्पत्यावर जोरदार हल्ला चढवला। प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम मतदारांना त्यांनी साथ घालत खराटे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। तर दुसरीकडे मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना उमेदवारी घोषित केल्याने तुषार भारतीय अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलेत। तेही मतदारसंघात डोर टू डोर प्रचार करत आहेत। तुषार भारतीय यांना भाजपचा कुठेतरी पाठिंबा आहे की काय, यामुळे संभ्रमात असणाऱ्यांसाठी रवी राणा यांनी मतदारसंघात नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित केली होती। विरोधकांच्या डोक्याचे नट कसण्यासाठी मी रवी राणांचा पाना वापरणार, असं म्हणत राणा यांच्या चिन्हाला पसंती दिली। सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता रवी राणा यांना चांगला बूस्ट मिळाल्याचं चित्र निर्माण झालंय। रवी राणा हे फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात। मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। विशेषतः भातुकली तालुक्यात राणा यांच्या शब्दाला वजन आहे। त्यांनी मतदारसंघात मोठा विकास निधी खेचून आणत महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावल्याचं बोललं जात आहे।
त्यामुळे हा कुठेतरी त्यांच्यासाठी प्लस पॉइंट मानला जातोय. मनसेकडून मंगेश उर्फ पप्पू पाटील मैदानात असून त्यांनीही दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या पत्नी रिया पाटील यांनी पदर खेचून स्वतःला निवडणूक प्रचारात झोकून दिलाय. प्रहारने उमेदवार दिला नसता तरी आमच्या विचारांचा उमेदवार विजयी होईल, असं बच्चू कडू म्हणाले. एकंदरीत बहुरंगी होणाऱ्या या लढतीत चांगलीच रंगत बघायला मिळतेय. रवी राणा यांना विरोधकांनी कितीही खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला तरी नेहमीप्रमाणे इतर उमेदवारांमध्ये मत विभाजन अटळ असून ते रवी राणा यांच्याच पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. शिवाय लोकसभेला विरोधकांनी आखलेल्या व्यूह रचनेत या मतदारसंघातून आपल्या पत्नीला 27,000 एवढं मताधिक्य दिलं होतं. ही देखील राणा यांची समेची बाजू आहे. असे असले तरी अपक्ष प्रीती बंड राणा यांना जोरदार फाईट देतील, असं स्थानिक जाणकार सांगतात. मतदारसंघातलं वातावरण बघता तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो? बडनेरा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या अटीतटीच्या लढतीत मतविभाजनाचा फायदा मिळवत रवी राणा विजयी चौकार ठोकणार की दुसराच उमेदवार राणा यांचा करेक्ट कार्यक्रम करणार? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.